नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? आता उन्हाळा सुरू झालाय बरं का. स्वतःची काळजी घ्यायची. आज आपला शनिवार, गोष्टीचा वार. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे महाकुंभमेळा. मुलांनो, कुंभमेळा म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? तेच मी तुम्हाला सांगणार आहे आत्ता. दानवांमध्ये म्हणजे राक्षसांमध्ये आणि देवांमध्ये खूप युद्ध व्हायचं बरं का. आणि युद्ध व्हायचं तर देवांचे सैनिक खूप मारले जायचे, कारण राक्षस खूप बलाढ्य असायचे की नाही. मग आपले सैनिक मरू नये, आपल्याला अमरत्व यावं. अमरत्व म्हणजे आपण कधीच मरू नाही, म्हणून काय करायला पाहिजे? तर ब्रह्मदेव म्हणतात की त्यासाठी अमृत मिळवलं पाहिजे. पण अमृत कुठे मिळणार? ते समुद्राच्या तळात असतं, ते वरती कोण काढणार? मग ब्रह्मदेव म्हणतात, सगळे देवादिदेव म्हणतात त्याला समुद्र मंथन केलं पाहिजे. म्हणजे समुद्र असा रवीने घुसळला पाहिजे, म्हणजे तिथं आपोआप एक 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 वस्तू वर येत राहील. मग सगळेजण देव काय करतात, एक नागाचं सगळं हे करतात आणि एक मोठा असा खांब घेऊन की नाही तर तो समुद्रामध्ये ठेवतात. आणि समुद्राचा तोल जाऊ नये त्या खांबाचा, म्हणून विष्णू देवता काय करतात, कासवाचं रूप घेतात बरं का. आणि ते खाली बसतात असे धरून ते खांब, आणि मग घुसळला जातो. मग घुसळलं की त्यातनं एक 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 वस्तू वरती येते. हिरे, माणकं, गाय येते म्हणजे कामधेनू, बरंच बरंच काय काय येतं बरं का. आणि जेव्हा अमृत येतं की नाही, तेव्हा तिकडे कुणी काय असं देवदानव असे घेत राहतं बरं का. पण अमृत जेव्हा येतं, अमृताचा कलश ह्या पटकन देव घेतात आणि ते पळून जातात बरं का. ते पळून खूप जातात लांब आणि ते लपून बसतात. तर ते कुठं कुठं लपून बसतात? हरिद्वारला, प्रयागला, उज्जैनीला आणि नाशिकला बरं का. मग ते राक्षस त्यांना शोधायला जातात, पण ते काही सापडतच नाही देव. ते ह्या 4 ठिकाणी ते लपलेले असतात. मग की नाही ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली की नाही, तर सृष्टी निर्माण केल्यानंतर त्यांनी प्रथम प्रयाग येथे यज्ञ केलं बरं का. म्हणजे प्रथम आणि याग म्हणजे यज्ञ. तिथे यज्ञ केलं. मग तिथे की नाही तेव्हा तो अमृत घेऊन जे तिथं लपले की नाही, तिथं तो योग होता बरं का. ते ग्रह असतात की नाही, गुरु, रवी, चंद्र असे त्यांचा योग असतो, तो एका पाठोपाठ ते असतात. तर त्या योगावरच तो कुंभमेळा भरतो बरं का. मग तो कुंभमेळा कुठे कुठे भरतो? कुठे उज्जैनीला भरतो, कुठे प्रयागला भरतो, कधी नाशिकला भरतो, कधी हरिद्वारला भरतो. तर ह्या वेळेचा कुंभमेळा प्रयागला झालेला आहे. मुलांनो, कुंभमेळ्याचे की नाही 3 प्रकार आहेत बरं का. एक अर्ध कुंभमेळा, एक पूर्ण कुंभमेळा आणि एक महाकुंभमेळा. तर मुलांनो, अर्ध कुंभमेळा म्हणजे 6 वर्षांनी येतो तो पण तो ग्रह त्या पद्धतीने आले पाहिजे बरं का. ते ग्रह त्यावेळेला 6 वर्षांनी ते ग्रह जेव्हा येतात तेव्हा कुंभमेळा भरतो बरं का. त्याला अर्ध कुंभमेळा म्हणतात. आणि जो 12 वर्षांनी येतो त्याला पूर्ण कुंभमेळा म्हणतात. आणि 144 वर्षांनी जो येतो की नाही त्याला महाकुंभमेळा म्हणतात. मुलांनो, आपण किती पुण्यवान आहेत बघा. 144 वर्षांनी आपल्याला तो योग आला. आपण 144 वर्षांनी पुन्हा येणार तो योग, पण तोपर्यंत आपल्याला बघायला मिळेल का? नाही. पण आता आपण किती भाग्यवान, आपल्याला तो कुंभमेळा बघायला मिळाला आहे. आणि तो कुंभमेळा प्रयाग येथे भरलेला आहे. असंख्य साधू संत येतात. साधू संत म्हणजे ज्यांनी खूप सिद्ध प्राप्त केलेली आहेत, ते खूप तपश्चर्या करतात. एका पायावर उभे राहून करतो, कोणी एक हात वर करून तपश्चर्या करतो, कोणी खूप खूप म्हणजे आपण ती करूच शकत नाही. ती लोकच खरी कुंभमेळ्याला येतात. आपण विनाकारण तिथं गर्दी करायची नाही. खरा हक्क असतो कोणाचा? ऋषीमुनींचा. ते खूप तपश्चर्या करतात आणि त्यांनी जेव्हा आंघोळ करून ते जातात तेव्हा त्या प्रयागमध्ये त्यांच्या आंघोळीनंतर आपण आंघोळ केली की आपलंही पाप धुतलं जातं. पण आपण विनाकारण काही लोक आपली तिथे गर्दी करतात आणि ते जे ऋषीमुनी असतात त्यांना त्रास होतो आणि गर्दी करून चंद्राचंद्री होते. म्हणून त्या कुंभमेळ्याच्या टायमाला ऋषीमुनींना संधी द्यावी. त्यांनी आंघोळ केलेल्या पाण्यात आपण आंघोळ केली की आपण पण पवित्र होतो मुलांनो. आणि जर का आपल्याला प्रयागाचं स्नान मिळावं
असं वाटत असेल तर आपण आंघोळ करतानाच गंगा सिंधू गोदावरी प्रयागराजला नमस्कार करायचा, आणि म्हणजे मग आपल्याला घरात पण स्नान होतं की नाही ते. म्हणून प्रयागला जाऊन आंघोळ फक्त ऋषीमुनींनीच करायची, आपण नंतर करायची प्रयागला जाऊन. आवडली का गोष्ट? कुंभमेळा, महाकुंभमेळा म्हणजे काय कळलं ना तुम्हाला? आवडली का गोष्ट? गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरायचं नाही.